नांदेड जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून तुफान पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरालगत असलेल्या या आसना नदीवर। आपण पाहू शकतो की आसना नदीने जे आहे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। हिंगोली परभणी जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळे या नदीला मोठा पूर आलेला आहे। संपूर्ण शेत शिवारात या आसना नदीचं पाणी शिरलेलं आहे। एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात देखील मोठा पाऊस झालेला आहे। सर्वाधिक पाऊस जे आहे ते किनवट तालुक्यात झालेला आहे। कालपर्यंतची जी आकडेवारी पाहता एकूण 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। विष्णुपुरी धरणाचे दरवाजे एकूण 5 दरवाजे रात्रीला सोडण्यात आलेले आहेत। त्याचा फ्लो जे आहे ते समोर गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। त्या पुरामुळे आसना नदी जी आहे ती आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। शेती शिवाराचं मोठं नुकसान झालेलं आहे। नांदेड शहरातील अनेक घरामध्ये जे सकल भाग आहे त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले आहे आणि एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।